जो आहे सर म्हणजे जे योजना आहे तर त्याला अप्लाय करत असतात. ओके ओके. त्या कारणामुळे वेळ लागतात सर, कारण की 1-2च ग्राहक ना असं संपूर्ण महाराष्ट्राचे ग्राहक अप्लिकेशन करत असतात. सोलार किंवा महावितरण संदर्भातच हो सर, माहिती पूर्णपणे दिली जातो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी दाखवत नसेल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. खूप शेतकरी बांधवांच्या कमेंट आले की सर जे माहिती आहे ते सांगू नका, जे माहीत नाही ते सांगा, असं ते म्हटले होते. आणि आपण थेट MSCBशी संपर्क केला आणि त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून विचारलं आहे की वेंडर सिलेक्शनच्या लिस्टमध्ये एकही कंपनी नाही. नव्या कंपन्या येणार आहेत का, जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत का, त्या किती दिवसात येणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण जे आहे का नाही त्या MSCB जे कस्टमर केअरला आहे ते विचारलेलं आहे. आणि आपण ते आज थेट मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि जे फोन आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण डायरेक्टली तुम्हाला प्रूफसहित या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे कस्टमर केअर जे म्हटलेत ते काय म्हटलेत ते पण तेच मी तुम्हाला दाखवण्याचा ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला थोडंसं वेळ काढून ऐकायचं आहे, कारण की जो कॉल झाला आहे तो आपण डायरेक्ट कॉलपासून रेकॉर्ड केला आहे आणि तो जोपर्यंत ते फोन ठेवत नाही तोपर्यंत आहे. म्हणजेच तुम्हाला मराठीसाठी एक दाबा असं विचारलं, जे भाषा सिलेक्शनपासून ते तुम्हाला पूर्ण जे चर्चा होईपर्यंत म्हणजे तो विषय आपण बोलूस तोपर्यंत पूर्ण माहिती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला कॉल करायचा असेल त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर आपण ती व्हिडिओला सुरुवात करूया. महावितरण ग्राहक सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर. महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है. कृपया कॉल चालू ठेवा. आपली माहिती सादर करीत आहोत. प्लीज स्टे ऑन कॉल व्हाइल वी चेक योर रिकॉर्ड. कृपया कॉल पर बने रहिए, आपकी जानकारी अग्रेषित कर रहे हैं. आता आपण महावितरण मोबाईल ऍप द्वारे वीज बिलांचा भरणा करू शकता. तसेच वीज सेवा नावाच्या विविध तक्रारींची नोंदणी करू शकता. मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोर आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता. The service in Marathi. तर तुम्हाला मराठीसाठी एक दाबायचं आहे. English press 2. The service in Hindi press 3. स्पार्कलिंग किंवा शॉक सारख्या आपत्कालीन सेवेकरिता 1 दाबा. विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास 2 दाबा. बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 3 दाबा. पेमेंट विषयी माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 4 दाबा. नवीन सेवा जोडण्यांच्या माहितीकरिता 5 दाबा. LED बल्ब आणि सोलर रूफटॉप विषयीच्या माहितीकरिता 6 दाबा. तर तुम्हाला सोलारच्या माहितीसाठी 6 दाबायचं आहे. तुमचा कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि तुमचा कॉल डायरेक्ट ग्राहक सेवा प्रतिनिधीशी म्हणजे कस्टमर केअरशी जोडला जाईल, एवढं लक्षात राहू. सर सोलार संदर्भात थोडंसं बोलायचं होतं सर. काय म्हणाले? सोलार संदर्भात बोलायचं होतं सर. बोला सर. सर सध्या ना आम्ही अर्ज केलेला आहे आणि वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलंही नाव नाही, म्हणजेच लिस्टमध्ये कुठलीही कंपनी नाही. त्या संदर्भात थोडीशी माहिती द्याल का? ऍप्लिकेशन नंबर सांगू शकतो सर? सर ऍप्लिकेशन नंबर काढावा लागेल असं सांगता येणार नाही का सर की लिस्टमध्ये कधीपर्यंत कंपनी वेंडर येईल? तर त्याबद्दल टायमिंग नसतो सर, त्यांच्याकडूनच आपल्याला सर रजिस्टर्ड मोबाईलवरती मेसेजद्वारे कळविल्या जाणार. त्याचं टायमिंग नसतं सर, कधी येणार काय येणार त्याबद्दल नाही सांगू शकणार. ओके. आणि म्हणजे आता सध्या कुठलीही म्हणजे सोलारला कोटा उपलब्ध नाही का कुठल्याच? सर कोटा म्हणजे पूर्ण फुल झालेला आहे. जर आता समोर येणार सर आपल्याला, तेव्हा आपल्याला मेसेजद्वारे कळविल्या जाणार. ओके. म्हणजेच की सध्या आता कुठला सोलारचा कोटा उपलब्ध नाही, जसं कंपनी येतील तसं मेसेजद्वारे वगैरे कळवलं जाईल, असंच ना सर? हो सर.
ओके ओके ओके. आता सध्यामध्ये कोटा संपूर्ण फुल झालेला आहे सर. जेव्हा आपला दुसरा कोटा येणार तर त्यामध्ये आपल्याला मिळून जाणार सर. ओके. आणि सर त्याच्यामध्ये काही जुन्या कंपनी येणार का नवीनच सगळे येणार? तर त्याबद्दल तर माहिती नाही सर आमच्याकडे. ओके. जे काय पण येणार तर जेव्हा येणार तर तेव्हा कॉल करू शकता, त्याबद्दल माहिती दिली जाणार. ओके. आणि सर त्याच्यामध्ये जर समजा असं काही टाइमलाईन नाही की या दिवशी म्हणजे या महिन्यात या पुढच्या महिन्यात येणार असं काही टाइमलाईन नाहीये का? नाही सर, त्याचा टायमिंग नसतो सर. त्यांच्याकडून ते आपल्याला मेसेजद्वारेच कळविले जाणार सर आपल्या जेव्हा कधी पण येणार सर. हो ना रजिस्टर्ड मोबाईल नंबर. सर कारण की गेल्या एक 15 ते 20 दिवसापासून वेंडर लिस्ट मध्ये एकही कंपनी नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं डाऊट वाटलं, त्याच्यामुळे तुम्हाला फोन करून विचारावं वाटलं सर. वेट करा सर, होऊन जाणार सर. ओके ओके. आणि सर काही टाइम म्हणजे मार्च पर्यंत होऊन जाईल काय असं सांगता येईल का काही का नाही? सर एक्झॅक्ट मी सांगू नाही शकणार सर कन्फर्म माहिती. ओके. ठीक आहे, जे काय पण असतो सर आपल्याला सर वेटच करावं लागणार सर त्याबद्दल. ओके. आणि सर समजा आता सध्या सोलारच्या ह्याच्यामध्ये खूप डिले होत चाललंय, म्हणजे थोडं जे प्रोसेस आहे त्या संदर्भात काही सर? म्हणजे काय म्हणाले आपण? म्हणजे समजा आपण जेव्हा अर्ज करतो तर अर्जापासून वेंडर लिस्ट लिहायला थोडा वेळ लागतो, किंवा आपण जे पेमेंट करतो पेमेंट केल्यापासून सोलारची जी लिस्ट येईल त्याला वेळ लागतो, ते थोडंसं डिले होत चाललंय. त्याचं काही कारण कळू शकेल का? की प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ लागतोय. संपूर्ण महाराष्ट्राचा ग्राहक जो असतो त्या ऍप्लिकेशन जो आहे सर, म्हणजे जे योजना आहे त्याला अप्लाय करत असतात. ओके ओके. त्या कारणामुळे वेळ लागतात सर. कारण की 1-2च ग्राहक ना असं संपूर्ण महाराष्ट्राचे ग्राहक ऍप्लिकेशन करत असतात. हो ना हो ना. त्या कारणामुळे होऊ शकतो तर थोडं वेट करावा लागतो आपल्याला, परंतु लवकरात लवकर आपलं होऊन जाणार. ओके ओके चालतं सर. सर अनेक माहितीसाठी जर समजा कॉल केला तर काही हरकत नाही ना, याच्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती असेल तर? कुठली माहिती बद्दल म्हणजे सर महावितरण बद्दल आपण नाही ठीक आहे. हो ना, सोलार किंवा महावितरण संदर्भातच. हो सर, माहिती पूर्णपणे दिली जातो आमच्याकडे. ओके ओके चालतं सर. त्यासाठीच, कारण की काही शेतकरी बांधवामध्ये थोडासा गैरसमज होतो ना, ते स्पष्ट करण्यासाठी आपलं थोडं कॉल करून तुम्हाला विचारावं वाटलं. विचारू शकता सर आपण. ओके. 24/7 चालू असतो, कधी पण कॉल करू शकता. ओके. म्हणजे सकाळी समजा 6 पासून संध्याकाळी एक 8 पर्यंत केला तरी चालेल सर? कधी पण 24 तासामध्ये आपण कधी पण एनी टाइम कधी पण कॉल करू शकता मला. ओके ओके चालते सर, काय चालतं, हरकत नाही सर. महावितरणची अधिक माहितीसाठी आपण इंस्टाग्राम फेसबुकच्या पेजला फॉलो करू शकता. महावितरण मध्ये संपर्क केला तर धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर आता काही स्पष्टता द्यायची गरज नाही की जे आपण पाहिलं ते डायरेक्टली त्या कस्टमर केअरशी बोललो आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला कळलंच असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनो ती कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि तुमच्या कमेंटद्वारे आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.